तुला काय कमिशन आहे का? नंतर जायचं मध्ये जायचं आपल्याला काही नाही. सर्व आलेले हॅलो अरे सर्व आले. तर आजच्या कार्यक्रमामध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मी कंपनीच्या वतीने मनपूर्वक हार्दिक असं स्वागत करतो. तर शिक्षकबंधू आज तर सगळ्यांना जे आहे सगळ्यांना बाजूला उभा राहण्याची जागा केलेली आहे. सगळ्यांनी एकामध्ये या. चला चप्पल वगैरे काही काढू नका बरं. येतो ना तर आपल्याला वजनदार आहेत. याचं वजन आपण गेल्यानंतर आपल्याला पाहायचंय. यानंतर तुमच्या समोरची व्यवस्थित आहे. वाचा बरं. जास्त स्टार्च आणि जास्त उत्पन्न. त्याचं कारण आहे की मका पिकामध्ये ज्यावेळेस स्टार्च म्हणजे काय तेलाचं प्रमाण जर जास्त असेल बरोबर तर त्याचा फायदा काय होईल, वजन वाढलं जाईल बरोबर. तर 741 मध्ये स्टार्चचं प्रमाण हे जास्त असल्यामुळं वजन सुद्धा आपल्याला चांगलं मिळणार आहे. त्यानंतरची सगळ्यात महत्त्वाची व्यवस्थित जर पाहिली आपण गडद नारंगी रंगाचे दाणे पोल्ट्री उद्योगात मागणी. कारण ज्या मक्याचे दाणे गर्द पिवळ्या रंगाचे असतात तर त्या अंड्यातला जो बल्क आहे अंड्यातला बल्क हा डार्क पिवळा तयार होतो आणि त्याची चव जी आहे म्हणजे ज्या भागात नॉनव्हेज खाणारे जे लोक आहेत त्यांच्या लक्षात येईल की त्यामुळे त्याची चव सुद्धा वाढली जाते. म्हणून टक्केवारी जास्त असल्यामुळं दाण्याची टक्केवारी जास्त असल्यामुळे काय होईल आपलं उत्पन्न हे जास्त मिळणार आहे. आणि सगळ्यात शेवटची याची व्यवस्था जी आहे 741ची सगळ्यात शेवटची व्यवस्था आहे की यामध्ये इथेनॉलचं प्रमाण हे जास्त आहे. जर तुम्ही प्रत्येक पॅकेटच्या पाठीमागे जर पाहिलं 741च्या तर आपण दिलं होतं की प्रत्येक दाण्यामध्ये इथेनॉल आहे. कारण भविष्याची गरज म्हणून आपण येता किती आहे 1 गुंठ आहे बरोबर. याचं काही वजन कोणी केलेलं आहे का? आपण वजन काही केलेलं नाही. तर एक तुमचा अंदाज काय की किती उत्पन्न येऊ शकतं, काही किती यायला पाहिजे यामध्ये? 1 गुंठ्यामध्ये किती व्हायला, 1 पांडामध्ये किती यायला पाहिजे? क्विंटलच्या वरती यायला पाहिजे. बाबा किती यायला पाहिजे? 100 किलोच्या वरती यायला पाहिजे. दादा किती यायला पाहिजे? 1 क्विंटल. तर आता आपण काय करू, हा जो 1 गुंठा कट केलेला जो आहे 741चा त्यामध्ये आपण पाहूया की वजन किती येणार आहे बरोबर. आता यासाठी काय करावं लागेल आपल्याला, यासाठी फक्त तुम्ही सगळेजण काय करा त्या साईडने या. रिकामे कॅरेट समोर घ्या. दादा पलीकडे बॅरिकेड मध्ये ठीक आहे तुम्ही मध्ये या. दादा कॅरेट दिली तू गेले काय पण मागवली
एकदा पाठीमागे पाहून घ्या. आता भक्ती लई पवित्र नाही चालत